यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 4 जून पासून पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केली आहे। उपोषणाची सुरुवात 4 जून म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच होणार आहे। त्यामुळे हे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे। जरांगे पाटलांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आधी जाणून घेऊया। मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या, 10% आरक्षण दिले ते कोणाच्याही फायद्याचे नाही, त्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आपल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समाजाला आवाहन करण्याची गरज नाही, समाज माझ्यासोबत आहे आणि मी समाजासोबत आहे असं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा समाज नाही, आम्ही कोणाचा प्रचार केला नाही, कोणाला निवडून आणण्यासाठीही आम्ही आवाहन केलेलं नाही। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले। कोणाला पाडायचे हे मराठा समाजाला माहित आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। राज्यामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना माझ्या मागे लागायची काही गरज होती का असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे, अशा लोकांमुळेच मोदी यांच्यावर प्रचारासाठी वणवण करायची वेळ आली आहे। यामुळेच मोदींना सोलापूरमध्ये 3 सभा घ्याव्या लागल्या असंही जरांगे यांनी म्हटलं। मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही, पण विधानसभेसाठी आमची तयारी सुरू आहे। मैदानात मी असणारे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि मराठा आरक्षण या आमच्या मागण्या आहेत। त्या मान्य झाल्या तर मी मैदानात उतरणार नाही, राजकारण माझा मार्ग नाही असंही त्यांनी म्हटलंय। मराठा आंदोलनातील ठळक मुद्दे काय आहेत हेही जाणून घेऊया। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी गेले कित्येक महिने आंदोलन केले। जालन्यातील अंतरवाली सराटी येथून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी प्रमुख त्यांची मागणी आहे। जरांगे यांच्या आंदोलनामुळे जगभरातील असंख्य मराठा बांधव एकवटला। आंदोलनामुळे राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये स्वतंत्रपणे 10% आरक्षण दिले, तर सरकारनं दिलेल्या 10% आरक्षणाचा फायदा मराठ्यांना झाला नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे। त्यामुळे 4 जूनला अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आणि 8 जूनला पुण्यातील जुन्नर मधील नारायणगड येथे मराठा समाजाचे विराट सभा होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली। त्यामुळे आता मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। बाकी मराठा आरक्षणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।